Hello students, myself Gundecha Pritesh. I am teaching you mathematics. सर्वात सुरुवातीला आपला जो 11वीचा मॅथमॅटिक्सचा विषय आहे त्या विषयाची मी थोडक्यात तुम्हाला एक रूपरेषा सांगतो. आपला जो इयत्ता 11वीचा मॅथमॅटिक्स विषय आहे या विषयाला 2 पुस्तकं आहेत. सर्वात सुरुवातीला पुस्तकं किती आहेत आपल्या विषयाचे 2. एक पार्ट 1 आणि दुसरा आहे पार्ट 2. अशी 2 पुस्तकं आहेत. तुम्हाला 10वीपर्यंत 9वीला 2 पुस्तकं होते अल्जेब्रा जॉमेट्री, परंतु इयत्ता 11वीला अल्जेब्रा जॉमेट्री असे 2 वेगवेगळे भाग न करता पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1मध्ये पण काही जॉमेट्रिकल पार्ट्स आहेत, पार्ट 2मध्ये पण काही जॉमेट्रिकल आहेत. इथे अल्जेब्राचे आहे, स्टॅटिस्टिकचे आहे. तशी जे भाग न करता फक्त पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 भाग केलेले आहेत. आणि ह्या दोन्हीचा मिळून आपल्याला एकत्रित पेपर असतो. म्हणजे ह्या दोन्हीचा पार्ट 1चा परीक्षेला वेगळा पेपर नाही, पार्ट 2चा वेगळा पेपर नाही, तर दोन्हीचा एकत्रित मिळून एक क्वेश्चन पेपर असतो. म्हणजे आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ह्या दोन्हीचा मिळून आपला जो पेपर आहे तो पेपर असतो 80 मार्काचा. तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयाचा जो बोर्डाचा पेपर असतो 12वीला किंवा 11वीचा वार्षिक परीक्षेचा पेपर असतो तो असतो 70 मार्काचा. आणि त्या ठिकाणी 30 मार्काचं त्या विषयांचं प्रॅक्टिकल असतं. परंतु या ठिकाणी आपला जो मॅथमॅटिक्स विषय आहे या विषयाचा थिअरी पेपर असतो. हा थिअरी पेपर हा असतो 80 मार्काचा. थिअरी पेपर असतो 80 मार्काचा. आणि उरलेल्या 20 मार्काचं काय असतं आपल्याला, उरलेल्या 20 मार्काचं असतं प्रॅक्टिकल. अशी एकत्रित मिळून आपल्याला असतात 100 मार्काचं स्ट्रक्चर. आणि ह्या 20 मार्कामध्ये जे प्रॅक्टिकल असतं तुमचं वर्षाच्या शेवटी, तर ह्या 20 मार्कामध्ये 5 मार्क हे तुमचे जर्नलचे असतात, 15 मार्क त्यावेळेसची परीक्षा होते त्यावेळेसचे 15 मार्क हे त्या परीक्षेचे असतात. म्हणजे असे एकत्रित मिळून मॅथमॅटिक्समध्ये 100 मार्काचं काय केलेलं असतं, इव्हॅल्युएशन असतं. 20 मार्क 12वीला सुद्धा बोर्डाला 20 मार्क हे कशाचे असतात, प्रॅक्टिकलचे असतात. असे 80 अधिक 20. आता हा जो पार्ट 1 आहे आणि हा जो पार्ट 2 आहे, ह्या पार्ट 1मध्ये आपल्याला आहेत 9 टॉपिक्स आणि ह्याच्यात पण आहेत 9 टॉपिक्स. असे टोटल टॉपिक आहेत 18 टॉपिक्स आहेत 11वीला. ह्या वर्षी आपला त्यातला थोडा 25% सिलेबस कमी केलेला आहे. हे 18 टॉपिकमध्ये जे असे काही टॉपिक आहेत, समजा सेट अँड फंक्शन्स किंवा प्रोबॅबिलिटी किंवा ट्रिग्नॉमेट्री, हे जे टॉपिक आहेत हे तुम्ही ह्याच्या अगोदर त्याची थोडक्यात थोडी तुम्हाला माहिती झालेली आहे. किंवा 10वीमध्ये तुम्हाला पहिला चॅप्टर आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये तुम्ही सिक्वेन्स म्हणजे काय शिकलेला आहात. त्यामुळे तुम्हाला इथं सिक्वेन्स ज्यावेळेस आपण शिकू हे आपल्या सिलेबसमध्ये, आता इथेच पहा आपला पहिला चॅप्टर आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. ते अँगलबद्दल तुम्हाला 6वी-7वीपासूनच माहिती असते. अँगल, व्हॉट इज मीन बाय अँगल, अँगल कशाला म्हणायचं, त्याचे वेगवेगळे टाईप्स ह्याबद्दल आपल्याला माहिती असते. त्यानंतर अजून जे बरेचसे जे टॉपिक आहेत ह्याची आपल्याला अगोदर काय झालेली असते, ओळख झालेली असते. जो आपण 1ली ते 10वीपर्यंत जे मॅथमॅटिक्स शिकतो त्यावेळेस हे बरेचसे पॉईंट आपण काय केलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. आपल्याला त्याची थोडक्यात माहिती आहे. आता हे झालं. आता आपला जो पहिला टॉपिक आहे आपण आता सुरुवात करूया आपल्या सिलेबसला. का पहिला टॉपिक आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. पहा अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये आपण काय शिकणार आहोत, angle and its measurement. Our first topic is angle and its measurement. First of all, see here angle. First word is there is angle. What is mean by angle? Angle म्हणायचं कशाला, angle म्हणजे काय. See here, I am drawing one figure. In this figure there is one ray OA आणि दुसरा रे आहे
रे ओ बी, रे ओ ए, रे ओ बी, आणि ही काय व्हर्टेक्स ओ, म्हणजे रे ओ ए हा कसं समजा हा सुरुवातीचा रे असेल आणि ह्या रे ओ एनी काहीतरी काय केलं, एक रोटेशन करून दुसरी पोझिशन घेतली रे ओ बी, तर एक काय तयार झाला, अँगल तयार झाला. म्हणजे फर्स्ट सी डायरेक्टेड अँगल मीन्स आपला जो पहिला पॉईंट मी घेतला आहे डायरेक्टेड अँगल. तर डायरेक्टेड अँगल म्हणजे काय, तर दोन रे आणि व्हर्टेक्स ह्यांचं सगळ्यांचं एकत्रित जर कॉम्बिनेशन केलं आणि त्याच्यामधली जी रोटेशन, तर आपल्याला काय मिळतो, अँगल. फर्स्ट सी व्हॉट इज मीन बाय डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल मीन्स इनिशियल रे ओ ए रोटेट अँड टेक्स पोझिशन ऑफ रे ओ बी, देन दिस ॲक्शन किंवा हे जे केलेलं जे आहे रोटेशन, ह्या रोटेशनला काय म्हणायचं, डायरेक्टेड अँगल. फिगर पहा, डायरेक्टेड म्हणजे देर इज अ डायरेक्शन. इफ इट रोटेट्स अँटी क्लॉकवाईज, म्हणजे तो कसा रोटेट झाला, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, तर आपण ते जे माप घेणार आहोत ते कसं घेतो, पॉझिटिव्ह. जर तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने झाला तर तो अँटी क्लॉकवाईज, तर आपण ते घेतो पॉझिटिव्ह. आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने झाला म्हणजे क्लॉकवाईज जर अँगल रोटेट झाला, समजा हा अँगल आहे, अँगल इथं मी घेतो बी, इथं घेतो ए. आता पहा व्हर्टेक्स ओ, हा जो अँगल आहे अँगल बी ओ ए, हा कसा झाला आहे रोटेशन, याचं रोटेशन इज अ क्लॉकवाईज. सो दिस ह्याचं मेजर जे असतं हे कसं घ्यायचं, नेहमी निगेटिव्ह. इन दिस अँगल द डायरेक्शन इज क्लॉकवाईज, सो इट्स मेजरमेंट इज निगेटिव्ह. अजून एक पॉईंट असा आहे का जो जिथून सुरुवात होते, आता इथून सुरुवातीचा जो आर्म आहे त्याला म्हणायचं इनिशियल आर्म, आणि जो दुसरा असतो त्याला म्हणायचं टर्मिनल आर्म. या ठिकाणी इनिशियल आर्म कोणचा आहे, इनिशियल आर्म इज ओ ए आणि टर्मिनल आर्म इज ओ बी. सो थोडक्यात डायरेक्टेड अँगल मीन्स काय, की दोन रे आणि एक व्हर्टेक्स यांनी केलेली फिगर, आणि डायरेक्टेड रे नी केलेलं रोटेशन. मग ते जर क्लॉकवाईज असेल तर अँगल पॉझिटिव्ह, ते जर here, then what is mean by angle? Angle means union of initial arm, terminal arm and vertex. What is mean by initial arm? जिथून जो सुरुवातीचा आहे आणि नंतर त्याने रोटेशन केल्यानंतर तो झाला टर्मिनल आर्म, इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची, जर तो जर क्लॉकवाईज असेल तर मेजरमेंट इज निगेटिव्ह. तो जर रोटेशन काय असेल अँटी क्लॉकवाईज असेल तर रोटेशन इज, जर अँटी क्लॉकवाईज असेल तर अँगल इज कसा असेल, पॉझिटिव्ह. समजा इथं मी फिगर ड्रॉ करतो, हा अँगल आहे पी ओ क्यू आणि ह्याचं मेजर असेल 30 डिग्री, आणि मी जर असं जर घेतलं तर हेच मेजर काय असेल, मी असं आता रोटेशन कसं घेतोय, हे असं न घेता असं घेतोय म्हणजे क्लॉकवाईज, तर ह्याचं मेजरमेंट किती असेल, ह्याचं मेजरमेंट असेल -330 डिग्री. कोणत्या अँगलचं मेजरमेंट हे, ह्या क्लॉकवाईज, आणि ह्या ज्या अँटी क्लॉकवाईजचं आहे ते 30 डिग्री. नाउ वी सी सम टाइप्स ऑफ अँगल्स. Types of angles: zero angle, then one rotation angle, straight angle, right angle, angles in standard position, angle in a quadrant, quadrantal angle, and coterminal angles. First we see what is meant by zero angle.
व्हॉट इज मीन बाय झिरो angle? See here, in this figure there is ray OA and ray OB, they are along one line. म्हणजे इथं इनिशियल रे OA आणि टर्मिनल रे OB हा कसा आहे, हा एकाच लाईनवर आहे. म्हणजे इनिशियल रे OA रोटेट झालाच नाही. इनिशियल रे does not rotate किंवा or there is a zero rotation then angle is a zero angle. मग ह्या कोणाचं माप असतं 0 डिग्री. इथं जो कोण आहे here angle AOB is 0 डिग्री. देर इज अ नो रोटेशन. रोटेशन झालं तर काहीतरी अँगल मिळेल, रोटेशन झालंच नाही. इनिशियल रे अँड टर्मिनल रे आर अलॉंग सेम लाईन, सेम रे, देन देर इज अ झिरो अँगल. झिरो अँगल मीन्स देर इज अ नो रोटेशन किंवा झिरो रोटेशन. सो अँगल इज अ झिरो अँगल. सो आवर फर्स्ट टाइप झिरो अँगल मीन्स there is a no rotation. Now second one is one rotation angle. One rotation, see here, this is my vertex O, this is point A, this is B. हा जो इनिशियल रे होता OA हा काय झाला, अँटी क्लॉकवाईज पूर्ण रोटेट होऊन परत तिथे चला. काय केलं, एक रोटेशन पूर्ण करून परत त्याच ठिकाणी आला. म्हणजे जसं घड्याळाचा काटा समजा आता सेकंड काटा 3 वर आहे, काय पाहिजे see one rotation angle. I am drawing figure here. Here is the initial ray OA and terminal ray OB. Initial ray rotates anti-clockwise and getting terminal ray OB. So there is one complete rotation. So this type of angle is called as one rotation angle. And measure of this angle AOB is equal to 360 डिग्री. एका कंप्लीट रोटेशनचं मेजर किती असतं, 360 डिग्री. जर रोटेशन झालंच नाही तर त्याचं मेजर असतं 0 डिग्री. इफ देर इज वन कंप्लीट रोटेशन, सो देर इज मेजर ऑफ इज 360. म्हणजे वन रोटेशन अँगलचं मेजर किती आहे, 360 अंश. त्याच्यानंतर स्ट्रेट अँगल. थर्ड वन इज स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल नावाप्रमाणे स्ट्रेट म्हणजे पहा, समजा असं असेल, हा पॉईंट आहे तुमचा व्हर्टेक्स O. इथं मी घेतो इनिशियल रे OA अँड टर्मिनल रे OB. हा इनिशियल रे असा रोटेट झाला असेल, असा जर रोटेट झाला असेल तर मेजर घेणार मी 180 डिग्री. असं क्लॉकवाईज झालं तर मेजर घेणार मी -180 डिग्री. म्हणजे व्हेन इनिशियल रे रोटेट्स and we get terminal ray and these two initial ray and terminal ray are at opposite direction. म्हणजे त्यांची डायरेक्शन कशी असेल, ऑपोजिट डायरेक्शन असेल आणि ते एका स्ट्रेट लाईनवर असतील तर त्यांना म्हणायचं स्ट्रेट अँगल. द मेजर ऑफ स्ट्रेट अँगल इज 180 डिग्री. हे एका वन कंप्लीट रोटेशनचं किती मेजर याचं, अर्ध. हे सगळं हे पूर्ण एक रोटेशन झालं तर 360, अर्ध रोटेशन झालं तो 180 डिग्री. ह्याच्या परत अर्ध झालं. पुढचा अँगल आहे राईट अँगल. फोर्थ वन इज
राईट अँगल here. आता हा इनिशियल, दिस इज अ वर्टेक्स, दिस इज अ इनिशियल रे अँड दिस इज अ टर्मिनल रे. सो दिस अँगल एका कंप्लीट रोटेशनचा फोर्थ पार्ट, वन फोर्थ पार्ट ऑफ वन कंप्लीट रोटेशन इज राईट अँगल. आपण ह्याला मराठीत म्हणतो काटकोन. ह्याचं मेजर किती असतं? 90 डिग्री. एका कंप्लीट रोटेशनचा चौथा हिस्सा, फोर्थ पार्ट, इज नोन ॲज राईट अँगल. वन कंप्लीट रोटेशनचा फोर्थ पार्ट, त्याला म्हणायचं राईट. म्हणजे किती फिरला तो? एका रोटेशनचा चौथा हिस्सा, फोर्थ पार्ट, तर त्याला म्हणायचं राईट अँगल. त्याचं मेजर असतं 90 डिग्री. पूर्ण फिरला 360, अर्धा फिरला 180, त्याच्या अर्धा फिरला 90 डिग्री. त्याच्यानंतर अँगल्स इन, आता थोडं वेगळा टाईप आहे. अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. I am drawing figure. This is my point A. This is the x-axis. This is the y-axis. This is a ray OB. This is a ray OC, and this ray is OD. See, here are, I am drawing three angles. Angles AOB, angle AOC, and angle AOD. See here, how this angle AOB, angle AOC आणि angle AOD. म्हणजे हा अँगल आहे AOB, हा आहे AOC आणि हा आहे AOD. डायरेक्टेड अँगल्स. परंतु एक गोष्ट अशी लक्षात येते, ह्याचा जो इनिशियल रे आहे, हा इनिशियल रे हा अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आहे. ह्याचाच पण हा जो AOC आहे, AOC, ह्याचासुद्धा इनिशियल रे आहे OA अँड टर्मिनल रे आहे OB. तर इनिशियल रे हा कसा आहे? अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. आणि ह्याचा पण AODचा पण इनिशियल रे जो आहे हा अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. म्हणजे तिन्हीचा पण इनिशियल रे हा कसा असेल? अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस असा जर असेल तर अशा प्रकारच्या अँगलला म्हणायचं अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. व्हॉट इज मीन बाय अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन? आत्ता मी जे सांगितलं त्याच्यावरून मी डेफिनेशन कशी लिहिणार? इफ इनिशियल आर्म ऑफ डायरेक्टेड अँगल is along positive direction of x axis. टर्मिनल आर्म नाही, फक्त इनिशियल आर्म कसं पाहिजे? अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. ह्या एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला त्याचा इनिशियल आर्म असेल तर अशा प्रकारच्या अँगलला म्हणायचं देन अँगल is in standard position. अशा प्रकारच्या अँगलला म्हणायचं अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, ज्याचा इनिशियल आर्म अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस असेल तर अशा प्रकारच्या अँगलला म्हणायचं अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. व्हॉट इज मीन बाय अँगल इन स्टँडर्ड पोझिशन? अँगल्स हुज इनिशियल आर्म इज अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आर कॉल्ड ॲज angles in standard position. Then angle in quadrant. पुढचा आहे angle in quadrant. angle in quadrant म्हणजे असे अँगल
का जे कसे आहेत स्टँडर्ड पोझिशनमध्येच आहेत. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे त्याचा इनिशियल आर्म जो आहे तो कसा आहे अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. परंतु टर्मिनल आर्म कसा आहे ओ बी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, ह्याला म्हणायचं फर्स्ट क्वाड्रंट, ह्याला म्हणायचं सेकंड क्वाड्रंट, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट. अँगल इन अ क्वाड्रंटची डेफिनेशन सांगतो मी. अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल आर्म लाइज इन पर्टिक्युलर quadrant are called as angle in that quadrant. म्हणजे इथं हा जो अँगल AOB आहे इन दिस फिगर अँगल AOB is in first quadrant. त्यानंतर अँगल AOC is in second quadrant आणि अँगल AOD is in third quadrant. अँगल AOB in first, AOC in second आणि AOD is in third quadrant. आणि त्याच्यानंतर आहे पुढचा पॉईंट फ्रंटल अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल आर्म लाइज अलॉंग एक्स और वाय ॲक्सिस. इन फिगर आय एम ड्रॉइंग अँगल AOB, AOC आणि AOD हे 3 अँगल आहेत. ह्याचा इनिशियल आर्म कसा आहे अलॉंग एक्स ॲक्सिस, पण टर्मिनल आर्म कशावर आहे ह्या दोन्ही तिन्ही ॲक्सिसवर आहे, दोन्ही ॲक्सिसवर. म्हणजे इथं तिन्ही म्हणजे 1 2 3 म्हणजे हा वायच ॲक्सिस, फक्त पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि निगेटिव्ह डायरेक्शन. फक्त टर्मिनल आर्मसुद्धा कशावर पाहिजे ॲक्सिसवरच असेल तर त्याला म्हणायचं क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल म्हणजे इनिशियल आर्म पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आणि टर्मिनल आर्म हा कशावर असेल दोन्हीपैकी कोणत्याही एका ॲक्सिसवर असेल तर देन दॅट अँगल इज कॉल्ड ॲज क्वाड्रंटल अँगल. In last, co-terminal angles. Co-terminal angles means suppose this is the angle AOB. ह्याचं मेजर आहे 30 डिग्री. आता इथपासून इथपर्यंत 30 आणि हे परत पूर्ण रोटेशन केलं आणि परत इथं आलो आपण 30 पासून परत पुढं रोटेशन पूर्ण केलं आणि मी इथं तो म्हणतो आता मी म्हणतो इथं पॉईंट घेतला आहे B डॅश. तर अँगल AOBचं मेजर होतं 30 डिग्री आणि अँगल AOB डॅश पोझिशन कशी त्याची परत त्याच आहे अलॉंग त्यालाच, म्हणजे परत इथपर्यंत 30 आणि परत एक रोटेशन पूर्ण करून आपण त्याच पॉईंटला आलो. म्हणून ह्याचं जे आहे ते हे 30 होतं ना अधिक 360 म्हणजे ह्याचं झालं 390 अंश. तर अशा प्रकारचे जे अँगल आहेत म्हणजे पूर्ण रोटेशन करून परत त्याच ठिकाणी जर आलं आपलं तर त्याला म्हणायचं को टर्मिनल अँगल्स. जर मी असं गेलो समजा इथं जाऊन परत असं जाऊन असं आलो आणि ह्याला नाव दिलं आता B डबल डॅश, तर हा जो आहे अँगल AOB डबल डॅश हा निगेटिव्ह येईन कारण की क्लॉकवाईज आहे, म्हणजे ह्याचं मेजर येईन -330 डिग्री कारण की 30 सोडून दिले. म्हणजे को टर्मिनल अँगल्स मीन्स अगेन रोटेटिंग आणि अगेन गेट्स सेम पोझिशन, म्हणजे एक कंप्लीट रोटेशन पूर्ण करून परत त्याच जागी जर आलं तर त्याला म्हणायचं को टर्मिनल अँगल. ह्या को टर्मिनल अँगलची जी वजाबाकी जर केली आपण तर त्याच्यातलं जे उत्तर येतं ते येतं 360. म्हणजे तुम्हाला सांगितलं वळखा 309 समजा 420 आणि 60 डिग्री असं विचारलं हे दोन को टर्मिनल अँगल आहेत का, तर कसं ओळखणार त्यांची वजाबाकी कर. उत्तर मिळालं आपल्याला 360,
तर 360 किंवा 360च्या पटीत जर आलं तर त्याला म्हणायचं कोटर्मिनल अँगल्स. तर अशा प्रकारे आज आपण डायरेक्टेड अँगलचे प्रकार, त्यानंतर क्वाड्रंटल अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन, त्याच्यानंतर अँगल इन अ क्वाड्रंट आणि कोटर्मिनल अँगल्स हे आज आपण पाहिलेलं. आता आपण इन नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहूया एक्झरसाइज, ह्याच्यावरची गणितं सोडूयात. ठीक आहे.